ट्रेनरने सांगितलं, ट्रेनरने आम्हाला तेव्हा खूप हेल्प केली आणि इवन इन केस आम्ही जेव्हा घरी करत होतो तेव्हाही आम्हाला काय डाऊट आले, आम्ही व्हॉट्सअप ग्रुपवरती यूज केलं ऋषी पंडितचं, तर त्याच्यावरती आम्हाला तिकडे रिझॉल्युशन मिळालं. इवन दो अजून काही मुलं आहेत जे पासआउट आहेत, इवन त्यांनाही अजूनही हेल्प केली जाते. म्हणजे आता मोस्ट प्रोबेबली आपण जेव्हा केल्यानंतर सगळे लोक बिझी होतो, पण आज पण लोकांना डाऊट येतात, तर डाऊट तेच ट्रेनर असतात, ते ट्रेनर आपल्याला रिझॉल्व्ह करून देतात. Myself Akshay Rane. About my qualification, I have completed my MBA into HR and recently I have completed digital marketing from Rishi Pandit Academy. And about my work experience, and currently working with Accenture in content moderation. It was good. म्हणजे बघायला गेलं तर डिजिटल मार्केटिंग हा म्हणजे फक्त बघितलं होतं मी ऑनलाईन रिसर्च, तर माझा फ्रेंड होता त्यांनी पण केलं होतं ऋषी पंडितकडनं. मग त्यांना रेफर विचारलं म्हणजे कसं आहे, काय शिकवलं जातं, डिजिटल मार्केटिंग एक्झॅक्टली असतं काय, तर त्या बेसिसवर त्यांनी जे मला गाईड केलं तर मला वाटलं हां, कारण की आजकाल इंडियामध्ये ऑलमोस्ट सगळं डिजिटलाइज होतं आहे. की इवन आता तुम्ही बोलायचे बँकेमध्ये आपण पहिले चेक द्यायचो, तर आता मोस्टली गुगल पे यूज होतं, तर याच्यामध्ये डिजिटल मीडिया यूज होत आहे. सो आजकालच्या ट्रेंडमध्ये डिजिटल मार्केटिंग करणं बेस्ट. काय, कारण काही तुम्हाला प्रोडक्ट शेअर करायचं, जसं यूट्यूब झालं, फेसबुक झालं, वे थ्रू आपण आता पहिले फोटोज अपलोड करायचो, व्हिडिओज अपलोड, तर आता काही प्रोडक्ट्स असतात जसं की नायकी झालं, पुमा, तर ते आजकाल लोक एनी व्हिडिओज थ्रू आपल्याला प्रमोट करतात, लिंक्स देऊन वगैरे, बायोमध्ये काय ठेवून, तर त्यामध्ये इझी टू रीच हा डिजिटलमध्ये हे आहे. त्यामुळे डिजिटल मार्केटिंगला आजकालच्या इंडियामध्ये खूप स्कोप आहे. सो असं वाटलं की ऑपॉर्च्युनिटीज भरपूर मिळणार पुढे जायला, की उद्या आपल्याला समजा नोकरी पाहिजेत, आता बाकी काही क्षेत्रामध्ये नसते, पण डिजिटल हा इंडिया अशी आहे की डिजिटलमध्ये तू कधी बंद ना, कारण की आजकाल तर खूप इझी वे आहे कोणाकडे पण रीच होण्यासाठी. सो त्यासाठी डिजिटल मार्केटिंग केलं तर ऑपॉर्च्युनिटी तुमच्याकडे भरपूर आहेत, जॉब ऑपॉर्च्युनिटीज येतात, मग पुढे करिअर ग्रोथसाठी तुम्हाला बेटर हे पडतं. बेसिकली माझ्याकडे 2 ऑप्शन्स होते, एक ऑनलाईन करता येऊ शकत होतं आणि एक ऑफलाईन होतं. ऑनलाईनमध्ये कधी काय होतं, आता आपण घरातून करतो, तर घरातून करताना आपल्याबरोबर फॅमिली मेंबर्स असतात, मग तिकडे थोडं डिस्टर्बन्स होतो, त्या डिस्टर्बन्समध्ये तुमचा एकदम टाईम वेस्ट होतो आणि प्रॉपर लर्न नाही करत. आता तुम्हाला डाऊट्स आले तर तुम्ही डाऊट्स विचारणार कोणाला, काय गोष्ट होतं. ऑफलाईनमध्ये काय असतं, आपल्याकडे ट्युटर्स असतात, ट्रेनर्स असतात, त्यामुळे उद्या काही छोटा मोठा डाऊट असेल तर ते लोक आपल्याला म्हणजे वन ऑन फेस टू फेस आपल्याला रिझॉल्व्ह करू शकतात. तर बेटर मी सांगतो की ऑनलाईनपेक्षा ऑफलाईन बेटर आहे, कारण तुम्हाला एक स्पेस भेटते प्रॉपर, जिथे तुम्ही क्लास अटेंड करू शकतात, तुमचे डाऊट्स काय असेल तुम्ही रिझॉल्व्ह करू शकतात, आणि अजून तुम्हाला काही त्याच्यामध्ये इनोव्हेटिव्ह करायचं असेल तर तुम्ही तेही करू शकता. तो ऑफलाईन लर्निंग इज बेस्ट, कारण आपण लहानपणापासून घरी नाही शिकलो आहे, स्कूलमध्ये जाऊन शिकतो. तर बेटर मी पण सजेस्ट करीन की ऑनलाईनपेक्षा जर तुम्हाला टाईम असेल तर तुम्ही ऑफलाईनच प्रिफर करावं. ट्रेनर्सचा एक्सपिरियन्स म्हणजे बोलायला गेलं ना तर खूप छान होता, कारण आता तुम्ही बोलता म्हणजे आता प्रत्येक गोष्टीला, आता आम्ही जेव्हा आलो होतो पहिल्यांदा तेव्हा ॲक्च्युली डिजिटल मार्केटिंग आम्हाला माहितीच नव्हतं की एक्झॅक्टली असतं काय. तर त्याच्यानंतर आम्हाला जे सांगितलं गेलं, तर गुगल ॲड्समध्ये कधी माझं इम्प्रेशन्स येत नव्हते, किंवा एंडिंगला त्याचं जे ग्रीन आमचं सबमिशन असतं त्याचं पर्सेंटेज असतात 100 आउट ऑफ 80-90 पर्यंत झाले पाहिजे, तर ती ॲड्सला व्हॅल्यू आहे. नाहीतर ती ॲड्समध्ये तुम्हाला काही हे नाही, रिव्ह्यूज नाही मिळणार, व्ह्यूज नाही मिळणार, तर ते नाही होत होतं. पण ते कधी ग्लिचमुळे पण होतं, पण ते आता ट्रेनरने सांगितलं, ट्रेनरने आम्हाला तेव्हा खूप हेल्प केली. आणि इवन इन केस आम्ही जेव्हा घरी करत होतो तेव्हाही आम्हाला काय डाऊट आले, आम्ही व्हॉट्सअप ग्रुपवरती यूज केलं ऋषी पंडितचं, तर त्याच्यावरती आम्हाला तिकडे रिझॉल्युशन मिळालं. इवन दो अजून काही मुलं आहेत जे पासआउट आहेत, इवन त्यांनाही अजूनही हेल्प केली जाते. म्हणजे आता मोस्ट प्रोबेबली आपण जेव्हा केल्यानंतर सगळे लोक बिझी होतो, पण आज पण लोकांना डाऊट येतात, तर डाऊट तेच ट्रेनर असतात, ते ट्रेनर आपल्याला रिझॉल्व्ह करून देतात. त्यामुळे बेटर प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, असं मला असं वाटतं. फॅसिलिटीज वाईज म्हणजे असं बघायला गेलं तर लॅपटॉप्स वगैरे आम्हाला प्रोव्हाइड केले होते, इंटरनेट वगैरेचा एक प्रॉब्लेम नव्हता, लाईव्ह म्हणजे बेसिकली बोलायला गेलं की सगळेच फॅसिलिटीज छान होत्या याच्या. म्हणजे असं काही नाही आहे की कुठची गोष्ट आम्हाला नाही मिळाली. जसं आम्हाला प्रॉमिसेस केलं होतं जेव्हा आम्ही आलो होतो काउन्सिलिंगला, त्याप्रमाणे आम्हाला म्हणजे ऑल द फॅसिलिटीज ऑल गुड, आणि आम्ही सॅटिस्फाईड होतो गोष्ट. नक्की जर कोणी विचारलं डिजिटल मार्केटिंगबद्दल, तर माझं तर पहिला प्रेफरन्स आहे की मी ऋषी पंडितला देणार, कारण मी तिकडनं स्वतः झालं, कारण की जे आपण शिकतो आणि आपल्याला तिकडची क्वालिटी माहिती आहे, तर आपण ते समोरच्याला रेफर करणार. तर बेटर आहे की ऑनलाईनपेक्षा ऑफलाईन करा. मी ते आधीच म्हटलं होतं. त्या ऋषी पंडितमध्ये जाण्याचा बेनिफिट हेच आहे की तुम्हाला एक तर क्लोज टू मुंबई, नवीन मुंबईच्या मधोमध आहे हे लोकेशन आहे, म्हणजे जे नवीन मुंबईमध्ये राहतात तेही येऊ शकतात, जे मुंबईत राहतात तेही येऊ शकतात, इवन जे थोडे सेंट्रल मुंबईमध्ये राहतात तेही त्यांना क्लोज आहे, फ्रॉम वाशी थ्रू आले तर कनेक्टिव्हिटी छान आहे, स्टेशनच्या समोर आहे. त्यामुळे आणि इवन ते संडेला म्हणजे तुम्ही जॉब करून पण ते तुम्ही गोष्टी करू शकता. असं नाही आहे की तुम्हाला तुमचा जॉब सोडावा लागेल किंवा तुम्ही काही वेगळ्या सेक्टर्समध्ये आहात, जसं MBAमध्ये तुम्ही मंडे टू फ्रायडे करतायत, असं नाही. तुम्हाला एव्हरी संडेला लेक्चर्स मिळणार,
तर त्याप्रमाणे तुमच्या सगळी गोष्ट मॅनेजेबल होऊ शकते. आणि 2 आवर्सचा लेक्चर असतो, त्यामुळे तुम्हाला तुमचा फ्री टाईम पण भेटतो आणि तुम्हाला एज्युकेशनसाठी तुम्हाला तुमचा स्पेस पण देता येतो. करंटली मी आता त्याच फील्डमध्ये आहे, डिजिटलमध्ये कंटेंट रिलेटेड आम्ही हे करतो, रिव्ह्यूज ॲनालिसिस करतो. तर आता हा जे मी कोर्स केला आहे याचं सर्टिफिकेशन मला तिथे पुढे मला करिअर ग्रोथसाठी बेनिफिट पडणार. ॲज इन आता मला उद्या प्रमोशन पाहिजे असेल तर मला आता पुढे गुगल ॲडवर्ड्समध्ये जायचं आहे किंवा ॲड ट्रॅफिकिंगमध्ये जायचं आहे, तर मला ही सर्टिफिकेशनचं मला पुढे बेनिफिट पडणार करिअर ग्रोथसाठी. आणि पुढे अजून ऑपॉर्च्युनिटीज पण भरपूर आहेत. नाही ॲक्सेंचर नाही, असे बाहेर आता गेले तरी भरपूर ऑपॉर्च्युनिटी ओपन झालेत आता माझ्यासाठी. आधी नव्हते, कारण माझं MBA होतं. आता मी डिजिटल मार्केटिंग केल्यामुळे मग डिजिटल मार्केटिंगमध्ये माझ्या ऑपॉर्च्युनिटी ओपन झाल्या. आणि स्वतःला माझं म्हणणं एवढंच आहे की स्वतःला जेवढं स्किल अप करणार तेवढं तुम्हाला पुढे तुमच्या ऑपॉर्च्युनिटी ओपन होणार.